विदर्भाच्या माथ्यावर आता एक नवी आणि गोड ओळख कोरली जातीये। वर्धा जिल्ह्यातील सिंदी विहिरी हे गाव आता नुसतं गाव राहिलेलं नाहीये, तर त्याला मिळालंय खास नाव, मधाचं गाव। विशेष म्हणजे विदर्भातून निवडलेलं हे एकमेव गाव आहे। या निवडीमुळे फक्त मधाचं उत्पादनच वाढणार नाही, तर गावकऱ्यांच्या हाताला रोजगाराची एक नवी आणि गोड संधी मिळणार आहे। चला जाणून घेऊयात या अनोख्या प्रकल्पाबद्दल। मध पालन आणि पराग सिंचन विकास प्रकल्पांतर्गत वर्धा जिल्ह्यातील सिंदी विहिरी या गावाची मधाचं गाव म्हणून निवड झाली। खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारानं इथं मध संकलन केंद्र, प्रशिक्षण केंद्र आणि विक्री केंद्र उभारण्याची योजना आहे। पहिल्या टप्प्यात तब्बल 54 लाख रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झालाय आणि या कामाला आता वेग येतोय। सिंदी विहिरी गावाचा परिसर निसर्गाची देणगी आहे। इथं मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असल्यानं नैसर्गिकरित्या मध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आणि याच कारणामुळे इथे अनेक तरुण पारंपरिक पद्धतीनं मध संकलन करत आपला उदरनिर्वाह चालवतात। पण आता या मधाचं गाव या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आधुनिक प्रशिक्षण, योग्य मार्केटिंग आणि ब्रँडिंग मिळाल्यास या मधाला अधिक चांगली किंमत मिळेल अशी आशा ग्रामस्थांना आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं मध संकलन केल्यास नफ्यातही वाढ होणार असल्याचं स्थानिक तरुणांचं म्हणणं आहे। शास्त्र पद्धतीनं आम्ही काम करतो। हो, हर वर्षी 4 महिने आमचं काम चालते उन्हाळ्याचं, त्याच्यामध्ये आम्हाला बराचसा फायदा होतो। आम्ही सहभाग घेतला आहे त्या कामात, सगळे पोरांना आम्हाला चांगलं आहे ते। आम्ही रोजीरोटी चांगली भेटन। फिल्टर आणि पॅकिंग झालं पाहिजे। आम्ही फार्मसीमध्ये बी हे अवेलेबल आम्ही प्रोसिजर करू शकतो। आम्ही बाहेर खूप परिश्रम लागतात सर, ते माणसं वगैरे राहते आमच्याकडे, मग ते सद आणतात आणि मग ते सद आणल्यानंतर मग आम्ही त्याला ते आणते मधाचे ते झाडं असते ना, ते छोटे छोटे फांद्या ते आणल्यानंतर मग त्यांना घरी पिळते फडक्यामध्ये आणि नंतर मग फिल्टरमध्ये मशीनमध्ये करते आणि नंतर बॉटला पॅकिंग करते। जंगलामध्ये जातात ना सर, 6 लोक 7 लोक 10 लोकांची टोळी असते त्यांची, मग ते तिथून आणतात 10 किलो 15 किलो एका दिवशी ते सहज आणते आमच्या इथे। जवळपास 70 तरुण आजही सिंदी विहिरी गावात मध संकलनाचं काम करतात। त्यांच्या या पारंपरिक कौशल्याची दखल घेत खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं गावात मध पालनाचं प्रशिक्षण सुरू केलं। फक्त मध संकलनच नाही, तर पर्यटन विकासालाही चालना देण्याचा प्रयत्न यातून केला जातोय। बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक या गावात येऊन विसावू शकतील, इथला शुद्ध मध चाखू शकतील, यासाठी नियोजन सुरू आहे। पर्यटकांना उत्तम दर्जाचा मध थेट गावातून उपलब्ध व्हावा, यासाठी इथं मध विक्री केंद्र उभारण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यात सातेरी मधमाशी तसंच बी हंटर्सच्या माध्यमातून मध संकलन करण्यात येईल। जिल्हा खादी आणि ग्रामोद्योग अधिकारी SL राऊत यांनी सिंदी विहिरी गावाच्या पर्यटनात्मक आणि आर्थिक विकासावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती दिली। 68 लोकांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आग्या माशाचं। ते 10 दिवसाचं होतं। 19/1/2026 ते 27/1/2026 पर्यंत ते प्रशिक्षण पूर्ण झालं। सर, आम्ही ज्यावेळेस त्यांना हे दिलेलं आहे प्रशिक्षण, तेव्हा त्यांना आनंद झाला की आपल्या गावामध्ये एक मधाचं गाव येत आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रशिक्षण मिळालं, जे आधी मिळालं नव्हतं ते आपल्याला तिथे पूर्ण मिळालेलं आहे। ती संकल्पना अशी आहे सर की कुठेतरी म्हणजे आदिवासी विभागामध्ये एक चांगलं काम करावं मंडळाने, असं मंडळाने ठरवलं होतं। त्या योजनेमध्ये यांनी मग वर्धा जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्याचं सिंदी विहिरी गाव निवडलेलं आहे। मध संकलन हा ग्रामीण भागासाठी रोजगाराचा एक प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो। योग्य अंमलबजावणी आणि नियोजन झाल्यास सिंदी विहिरी गावाला फक्त मधाचं गाव म्हणूनच नाही, तर पर्यटनाच्या नकाशावरही एक नवी आणि गोड ओळख मिळेल अशी आशा आहे। ही योजना गावाच्या विकासाला किती गोड कलाटणी देते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। वर्धाहून रवी येनोरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।